आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील वसपेट येथे कैलासवासी मालाबाई सुदाम हुवाळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम सोमवार दिनांक 26/8/2024 रोजी दावल मलिक देवस्थान परिसरात संपन्न झाला। प्रमुख पाहुणे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप माननीय श्री तुकाराम बाबा महाराज, संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापूरचे श्री श्री श.ब्र. गुरुपाद शिवाचार्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला। चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप माननीय श्री तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मनोहर सुदाम हुवाळे कुटुंब मुंबईमध्ये राहत आहे। गावामध्ये येऊन आईच्या प्रथम स्मृतिदिनाचा कार्यक्रम केला आहे। पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाचा स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे। हे कौतुकास्पद आहे। मनोहर सुदाम हुवाळे यांनी आईच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण करण्याचा नवा पायंडा पाडला आहे। आपण ज्या समाजात गावात राहतो त्या समाजाचे गावाचे आपण ऋण देणे लागतो। एखादा माणूस बाहेरगावी गेल्यानंतर पाठीमागचे सर्व विसरतो, परंतु हुवाळे कुटुंबाने गावचे आराध्य दैवत दावल मलिक देवस्थान परिसरात वृक्षारोपण करून आदर्श घालून दिला आहे। वृक्षारोपण केलेल्या झाडाचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे। वृक्षारोपण काळाची गरज हबप तुकाराम बाबा महाराज। सध्या जत तालुक्यात निम्मा पावसाळा संपून सुद्धा आजही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे। पर्यावरणाचं संतुलन बिघडले आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले। कार्यक्रमास माजी सरपंच राम साळुंके, सरपंच सौ पूनम तुराई, ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई, देवेंद्र गोपणे, गंगामाई ग्रुप करेवाडी, अंबाजी वगरे, सुखदेव साळुंके, पैगंबर पाटील, वसंत निळे, अशोक निळे, संतोष पुजारी, दिलीप कांबळे, धोंडीराम गायकवाड, लहू कांबळे, कृषी मंडल अधिकारी जत आदी उपस्थित होते। मनोहर सुदाम हुवाळे, बाबासाहेब सुदाम हुवाळे यांनी आभार मानले। तिला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो। खरं म्हणजे ही संकल्पना ज्यावेळी मी बाबांना सांगितली, बाबा म्हणाले अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, तुम्ही हे काम करायला हातात घ्या, तुम्हाला काय सहकार्य लागेल ते मी सगळं करतो। त्यामुळं बाबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि त्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर गुड्डापूरचे स्वामी महाराज यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो, स्वागत करतो। त्याचबरोबर गंगामाई ग्रुप लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।